वर्ल्ड कप T20 मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचं स्वॅगनं स्वागत करण्यात आलं मुंबई परिसरात. तर पूर्णपणे भरून गेला, फुलून गेला आणि गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. आणि आज हीच टीम इंडिया मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये आहे, जे गेटवेच्या अगदी समोर आहे. आपण सध्या त्याच हॉटेलमध्ये आहोत. वरिष्ठ पत्रकार दुधाने सर पण आपल्यासोबत आहेत. आपण पाहतोय याच इमारतीच्या या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर टीम इंडिया थांबलेली आहे. सगळे प्लेयर त्या ठिकाणी आराम करत आहेत. जेट लॅग झालेला आहे, त्यामुळे आराम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. पण हीच टीम आता विधानभवनात सुद्धा 2 वाजेनंतर पोहोचणार असल्याची माहिती जिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील. दुधाने सरांना विचारलं, सर कसा अनुभव होता कालचा? कारण अगदी अभूतपूर्व अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. अवर्णनीय आणि अपूर्व असं कालची संध्याकाळ होती. पण आजची सकाळ पण क्रिकेट सारखीने आपण TV9 मालिकेकडे साजरी करतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभर पूर्णपणे विश्रांती घ्यायची ठरवली आहे. रोहित शर्मा जो कॅप्टन होता तो काही काळ घरी गेलेला आहे. दुपारी परत इथेच येणार आहे. दुपारी टीम इंडियातील 5 सदस्य त्यांचा सत्कार होणार आहे. पण आपण पाहू शकता ज्या TV9ची टीम पण संपूर्णपणे ह्याच हॉटेलमध्ये होती. ह्याच ताज हॉटेलमध्ये च्या 4थ्या मजल्यावर आपली टीम इंडिया उतरली आहे. आणि पूर्णपणे आलिशान असा पूर्णपणे हे ताजचं स्वरूप आहे. ताजच्या सगळा नजारा आहे. आणि ह्याच हॉटेलच्या 4थ्या मजल्यावर टीम राहिली आहे. सर ह्या हॉटेलचं टेरिफ काय म्हणजे दिवसाला काय टेरिफ असतं? टेरिफ आपण जर पाहिलं तर 60,000पासून सुरू आहे. 60,000 ते 1.25 लाखापर्यंत हे टॅरिफ आहे. पर नाईटचं टॅरिफ आहे. आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचा रूम तुम्हाला या ठिकाणी मिळतो. लक्झरियस असा हा रूम आहे. लँड आणि रंगसंगती जर या रूमची आपण पाहिली तर मन प्रसन्न होऊन जातं. या रूममध्ये टीम इंडियाच्या सर्व प्लेयर्सना थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक आरामदायी आणि एक चांगलं वातावरण त्यांना मिळावं, एक आनंददायी वातावरण त्यांना मिळावं याचा देखील ताज पॅलेस हॉटेलने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतोय अशा पद्धतीचा रूम आहे. या ठिकाणी वॉर्डरोब सुद्धा आहे. आणि हा वॉर्डरोब सुद्धा आपण पाहतोय बरीच मोठी जागा आहे. हा लक्झरियस डबल बेडरूम आपण या ठिकाणी पाहतोय. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यापेक्षाही मोठे मोठे रूम्स आहेत. आणि हे विंडोज पहा, हेरिटेज स्ट्रक्चर आहे. 1903 साली ताज हॉटेल बांधण्यात आलं होतं आणि त्यानंतरची ही लिगसी अजूनही सुरू आहे. तुम्ही बऱ्याच हॉटेल्समध्ये गेलाय, बऱ्याच प्लेयर्सना भेटलाय, त्यांनी आपल्या काही भावना व्यक्त केल्या आहेत का? निश्चितच जे टीम इंडियाचं काल स्वागत झालं. 125 कोटी BCCI ने दिले. त्यामुळे आजच्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह होता. काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळे खेळाडूंना मीडियाशी बोलून दिलं जात नाही. परंतु आज सकाळपासूनच विराट इकडे होता. रोहित जरी गेला असता तरी विराट आहे इकडे. भारताच्या निम्मा संघ इथे आहे. त्यामुळे निश्चितच तो सगळ्यांना माहिती की एकतर 4 दिवसाचा लेट होता, 9 तासाची जर्नी होती. आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीच्या पंतप्रधानांच्या भेटीपासून तर रात्रीपर्यंत जल्लोष होता. टीम इंडियाने आज विश्रांती घ्यायचं ठरवलं आहे. फक्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा गौरव केला जाणार आहे आज. आणि अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनाकडनं टीम इंडियाला मोठं बक्षीस पण दिलं जाईल. पण तोपर्यंत टीम इंडिया आणि TV9 मराठी ह्याच हॉटेलमध्ये आपल्याला अपडेट देणार आहे. TV9 मराठीसाठी गिरीसह संजय दुधाने, ताज हॉटेल, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.